जय हिंद मित्रांनो, इथं आपण बघणार आहोत दारिद्र्य आणि बेरोजगारी हा जो टॉपिक आहे इकॉनॉमिक्समधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स याला आपण म्हणतो पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे, म्हणजे दोन्ही एकत्रितच केलेले आहेत, सगळ्यात महत्त्वाचे आहेत. बघा, मराठीमध्ये आपण याला म्हणतो दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता याच्यामध्ये आपण बघत असताना प्रथम पॉवर्टीच्या आधारावरती जाऊ. बघा, दारिद्र्य जे आहे पहिल्यांदा पॉवर्टीला समजून घेऊ. पॉवर्टी, गरिबी, दारिद्र्य सगळं याच्यामध्ये येतात. बघा, पॉवर्टीची व्याख्या काय सांगण्यात आलेली आहेत. बघा, एकदम छोट्या सिंपल गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या समजून घेऊ. आपण एखादी व्यक्ती गरीब आहे कसं म्हणू शकतो? ज्या वेळेला त्या व्यक्तीला आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, किमान गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अकार्यक्षम किंवा अक्षमता असते. त्यांच्याकडे क्षमता असते का ते मूलभूत गरजा पूर्ण करण्याची? नसते. त्यांनाच काय म्हटलं जातं? तर त्यांना दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये किंवा पॉवर्टीच्या कॅटेगरीमधील लोकसंख्या म्हटलं जातं. बघा, म्हणजे आपण जर याची व्याख्या करायची म्हटलं तर जीवनाच्या मूलभूत किमान गरजा ज्या आहेत, जीवनाच्या, इथं लिहितो वाटल्यास, जीवनाच्या मूलभूत किमान गरजा भागवण्यात येणारी जी अक्षमता, भागविण्यात येणारी अक्षमता. आता जीवनाच्या मूलभूत किमान गरजा कुठल्या आहेत तर आपल्याला माहिती आहे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचे 5 मूलभूत गरजा असणारी काहीतरी किमान घटक इथं सांगण्यात आलेले आहेत. बघा, आता ही जी दारिद्र्य जे आहे ही एक सामाजिक समस्या आहे. बघा, सामाजिक समस्या आहे. सामाजिक समस्या का म्हणण्यात आलेलं आहे? फक्त एकच समाजातला टपका याच्यासाठी कारणीभूत आहे का? नाही. म्हणजे दारिद्र्यामध्ये आहे का? नाही. भरपूर समाजामधील भरपूर घटक जे आहेत हे या दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. बघा, आणि या दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये असणारे ही एक सामाजिक समस्या जी आहे, या दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये असणारा जो गट आहे यांना ज्या आवश्यक असणाऱ्या ह्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा त्यांना पूर्ण करता येत नाही आहेत. बघा, ठीक आहे. आता इथं आपण समजून घेतलं की दारिद्र्य काय आहे, दारिद्र्याच्यामधील सामाजिक समस्या जी काय आहे ती समजून घेतली होती. दारिद्र्यामध्ये कशाच्या बाबतीमध्ये अकार्यक्षमता असते, मूलभूत किमान गरजा कोणत्या आहेत ते समजून घेतले होते. बघा, आता भारतात दारिद्र्याच्या व्याख्येमध्ये निम्न जीवन स्तराचा विचार केला जातो. बघा, भारतामध्ये हा एक पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, भारतात जी दारिद्र्याची व्याख्या केली जाते, बघा, दारिद्र्याच्या व्याख्येमध्ये काय केलं जातं याच्यामध्ये तर निम्न जीवन स्तर जो आहे विचारात घेतला जातो. बघा, निम्न जीवन स्तर विचारात घेतला जातो. ओके, भारताच्या बाबतीमध्ये झालं. आता जागतिक बँक जे आहे, वर्ल्ड बँक काय सांगते? बघा, वर्ल्ड बँकेच्या मार्फत हे सांगण्यात आलेले आहे की एखादी व्यक्ती प्रतिदिन एखाद्या व्यक्तीचं प्रति दिवसाचं उत्पन्न जे आहे हे 1.9 डॉलरपेक्षा कमी असेल तर ती काय आहे तर पॉवर्टीच्या कॅटेगरीमध्ये येत आहे. बघा, पॉवर्टीच्या कॅटेगरीमध्ये येत आहे. हे कुणाच्या मार्फत? वर्ल्ड बँकेच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. बघा, किती $1.9 पर डे लिहितो
पर डे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं प्रति दिवसाचं उत्पन्न जे आहे $1.9 कमी असेल तर ती व्यक्ती काय आहे, दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहे बघा. तेच एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक, या बँकेच्या मार्फत काय सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा प्रतिदिन खर्च जो आहे $1.51 काय असेल, कमी असेल तर ती व्यक्ती जी आहे ती पॉवर्टीच्या कॅटेगरीमध्ये येते, ती व्यक्ती दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येते. ठीक आहे. म्हणजे हे जे 4 ते 5 मुद्दे जे आहेत तिथे सांगण्यात आलेले खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. पुन्हा एकदा रिवाईज करतो की जे दारिद्र्य जे आहे या दारिद्र्याच्या बाबतीमध्ये जीवनाच्या मूलभूत किमान गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, हे पूर्ण करू शकत नाही आहे, ते सर्व पॉवर्टीच्या कॅटेगरीमध्ये येतात. पॉवर्टी जी आहे ही एक सामाजिक समस्या आहे बघा. कसली समस्या आहे तर ही एक सामाजिक समस्या आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. नंतर भारताच्या बाबतीमध्ये बघा, भारतामध्ये दारिद्र्याच्या बाबतीमध्ये व्याख्या करत असताना निम्न जीवन स्तर विचारात घेतला जातो बघा. निम्न जीवनाचा जो स्तर आहे हा स्तर काय केला जातो तर विचारात घेतला जातो भारतामध्ये. वर्ल्ड बँकेच्या मार्फत काय सांगण्यात आलं होतं बघा, वर्ल्ड बँकेच्या मार्फत की ज्याचं उत्पन्न जे आहे $1.9 उत्पन्न म्हणजे पर डे जे इन्कम आहे $1.9 कमी असेल तो दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहे बघा. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मार्फत काय सांगितलं की 1.51 कमी ज्याचा काय आहे तर खर्च आहे प्रत्येक व्यक्तीचा दिवसाचा, तर तो दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहे. हे 5 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढे जाऊ आपण. आता दारिद्र्याची व्याख्या आपण समजून घेतली. आता दारिद्र्याच्या व्याख्यानंतर किमान गरजा पण आपण समजून घेतल्या की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या काय आहे तर प्राथमिक मूलभूत गरजा आहेत आणि ह्या गरजा पूर्ण करणे काय आहे तर गरजेचे असतात. जी व्यक्ती दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत बघा, म्हणजेच जी व्यक्ती बिलो पॉवर्टी लाईन बघा, बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येत आहे, तर त्या व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे जे उपभोग करणारे किमान गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करता येत नाहीत, म्हणून त्याला बिलो पॉवर्टी लाईन असं म्हणण्यात आलेलं आहे. ओके. आता दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत बघा, इथं लिहितो बघा. दारिद्र्याचे 2 प्रकार. पहिला प्रकार जो आहे तो आहे सापेक्ष दारिद्र्य. ओके. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे निरपेक्ष दारिद्र्य. आता सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हटलं जातं बघा, एक इथं आपण समजून घेत जाऊ एक मुद्दा. जो गरीब आणि श्रीमंत लोक जे आहेत, म्हणजे एक्स हा व्यक्ती गरीब आहे आणि वाय ही व्यक्ती काय तर श्रीमंत आहे बघा. मग या 2 व्यक्तींच्या मध्ये हा पुअर आहे आणि हा काय तर रिच आहे बघा, इथं लिहितो. या 2 व्यक्तींच्या मध्ये उत्पन्न असेल, त्याचबरोबर संपत्ती असेल, उत्पन्न, संपत्ती आणि उपभोग जे आहे यांच्यामध्ये जी तफावत असते ना, ही तफावत म्हणजे ह्याला काय म्हणलं सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं बघा. ह्याला सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. म्हणजेच पी ही व्यक्ती एक्स ही व्यक्ती वाय ह्या व्यक्तीपेक्षा काय आहे गरीब आहे. याचा अर्थ एक्स ह्या व्यक्तीला या व्यक्तीचं उत्पन्न जे आहे, संपत्ती आहे, उपभोग जो आहे हा वाय या व्यक्तीपेक्षा काय आहे तर कमी आहे. आणि या दोघांच्या तुलनेच्या आधारावरती बघा जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यालाच सापेक्ष दारिद्र्य असं म्हटलं जातं. हे सापेक्ष दारिद्र्य जे आहे विकसित देशांच्या मध्ये काढले जातात बघा. विकसित देश जे आहेत या विकसित देशांच्या मध्ये दारिद्र्य मोजत असताना सापेक्ष दारिद्र्याचा वापर केला जातो बघा. आता सापेक्ष दारिद्र्य जे आहे पूर्णपणे निर्मूलन करता येतं का नाही, म्हणजे गरीब आणि जो श्रीमंत आहे, श्रीमंत यांना एका लेवलला आणता येऊ शकतं. गरीब आणि श्रीमंत जे आहेत, गरीबला श्रीमंत केला आणि श्रीमंतला गरीब केला आणि एका लेवलला आणलं, येऊ शकतं का नाही. म्हणजे सापेक्ष दारिद्र्य याचं पूर्णपणे निर्मूलन म्हणजे पूर्णपणे सापेक्ष दारिद्र्य काढून टाकता येऊ शकतं का, नो, नाही काढू शकत. ठीक आहे. ह्या सापेक्ष दारिद्र्याच्या बाबतीमध्ये. आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय,
इथं घेतो बघा पहिला मुद्दा निरपेक्ष दारिद्र्याच्या बाबतीमध्ये. देशातील जीवनमान खर्चाचा विचार करून त्या आधारावरती एक न्यूनतम उपभोग खर्च ठरवला जातो बघा. म्हणजेच देशामध्ये बघा आता भारताच्या बाबतीमध्ये बघा भारतात एक न्यूनतम उपभोग खर्च जो आहे उपभोग खर्च ठरवला जातो बघा. न्यूनतम उपभोग खर्च जो आहे आता हा जो न्यूनतम उपभोग खर्च जो आहे याच्या वरती जे आहेत याच्या वरती काय येतात अबाव पॉवर्टी लाईन आहेत आणि न्यूनतम उपभोग खर्चाच्या खाली येतात. म्हणजे जे उदाहरणार्थ मी म्हणेल की बघा दिवसाला 50 रुपये जी व्यक्ती खर्च करू शकत नाही आहे न्यूनतम उपभोग खर्चामध्ये 50 रुपयेच्या वस्तू खरेदी करू शकत नाही आहे अन्न वस्त्र निवारा वगैरे तर ती BPLमध्ये येतात बघा बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येतात. आणि जी व्यक्ती 50 रुपयाच्या वरती असेल तर ती अबाऊ पॉवर्टी लाईनमध्ये येते. एक उदाहरण घेतलेलं आहे मी बघा तिथं पैशाचं उदाहरण घेतलेलं आहे. तसंच भारतामध्ये कशाचा विचार केला जातो बघा कॅलरीजचा वापर केला जातो. कॅलरीज बऱ्याच ज्या समित्या होत्या या समित्यांच्या मार्फत दारिद्र्य काढण्यासाठी कॅलरीजचा वापर केला. ग्रामीण भागामध्ये बघा म्हणजेच रुरल भागामध्ये 2400 कॅलरीज ज्यांना भेटत नाही आहेत डेली पर डे ते काय आहे तर बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येतात. आणि शहरी भागामध्ये म्हणजेच अर्बन याच्यामध्ये 2100 कॅलरीज जे आहेत 2100 कॅलरीज पर डे ज्यांना भेटत नाही आहे ते काय आहे तर बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येत आहेत बघा. ओके. आणि हा जो निरपेक्ष दारिद्र्याचा प्रकार जो आहे हा निरपेक्ष दारिद्र्याचा प्रकार अविकसित आणि विकसनशील या देशांच्या बाबतीमध्ये हा काय केला जातो तर निरपेक्ष दारिद्र्याचा प्रकार जो आहे हा काढला जातो बघा. निष्कर्ष काय आहेत बघा म्हणजे निकष कशाचा आहे तर कॅलरीचा निकष विचारात घेतला जातो. रुरल भागामध्ये 2400 कॅलरीज आणि अर्बन भागामध्ये 2100 कॅलरीज विचारात घेतलं जातं. इथं दोन दारिद्र्याचे प्रकार जे आहेत हे काय करा लक्षात ठेवा. एक आहे सापेक्ष दारिद्र्य याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंतीचा विचार केला तो. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे न्यूनतम उपभोग खर्चाला विचारात घेतलं जातं बघा. आणि इथं जर भारताच्या बाबतीमध्ये बघेल तर कॅलरीजला विचारात घेतलं जातं. सापेक्ष दारिद्र्य जे आहे हे विकसित देशांच्या मध्ये काढलं जातं बघा. आणि अविकसित देशांच्या मध्ये निरपेक्ष दारिद्र्य जे आहे या निरपेक्ष दारिद्र्याचा वापर केला जातो दारिद्र्य काउंट केल्यासाठी दारिद्र्य काढण्यासाठी. हे दोन्ही पॉईंट्स काय करा तर व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता थोडं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दारिद्र्याच्या बाबतीमध्ये जे मोजमापन करण्यात आलं होतं ते थोडं समजून घेऊ बघा. इथं लिहितो बघा स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक दादाभाई नौरोजी जे होते दादाभाई नौरोजी तर यांच्यामार्फत दारिद्र्याचे मोजमापन करण्यात आलं होतं. कधी केलं होतं यांच्यामार्फत प्रथम दारिद्र्याचं मोजमापन तर यांच्यामार्फत 1867-68 रोजी करण्यात आलं होतं. त्यांनी पर कॅपिटा इन्कम जो आहे तो पण काढला होता. किती रुपये 20 रुपये बघा पर कॅपिटा इन्कम त्यांनी सांगितलेला होता बघा. आणि याचा उल्लेख दादाभाई नौरोजी यांचं जे पुस्तक आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये काय करण्यात आलेलं तर त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा. आता सेकंड जो आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बघा बॉम्बे प्लॅन एक आला होता बघा. बॉम्बे प्लॅन मुंबईमध्ये बघा 8 मोठे बिझनेसमॅन होते. या 8 मोठ्या बिझनेसमॅनच्या मार्फत हा बॉम्बे प्लॅन तयार करण्यात आला होता. यालाच 1944 मध्ये हा बॉम्बे प्लॅन आला होता. आणि या 8 उद्योजकांच्या मार्फत भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील दारिद्र्याचं मोजमापन करण्याचा प्रयत्न केला होता बघा. बॉम्बे प्लॅनमध्ये दारिद्र्य जे आहे हे दारिद्र्य याचं मोजमाप केलं होतं बघा. मोजमापन जे आहे ते करण्यात आलं होतं बॉम्बे प्लॅनच्या मार्फत. ठीक आहे. इथं आपण समजून घेतलं की स्वातंत्र्यपूर्व काळामधील बघा हे 2 इम्पॉर्टंट जे आहेत ते काय तर दारिद्र्याच्या मोजमापनासाठी इम्पॉर्टंट प्लॅन्स आहेत बघा. म्हणजे दादाभाई नौरोजींचा प्लॅन नाही म्हणू शकत पण बॉम्बे प्लॅन जो आहे तो दारिद्र्याच्यासाठी वापरण्यात आला होता बघा. आता 2015-16 रोजी बघा 2015-16 रोजी रोजगारीत आणि बेरोजगारीत यांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं बघा 2015-16 मध्ये. आणि 1000 व्यक्तींच्या पाठीमागचं हे सर्वेक्षण आहे. आणि याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की सर्वात कमी बेरोजगारीत जे आहेत 1000 व्यक्तींच्या पाठीमागे सर्वात कमी बेरोजगारीत लो जे आहे ते कुठे होते तर गुजरातमध्ये होते 10 होते बघा. म्हणजे
1000 व्यक्तींच्या मध्ये 10च बेरोजगारीत होते बघा. आणि तेच जर आपण त्रिपुरामध्ये बघितलं, त्रिपुरा याच्यामध्ये 197 बेरोजगारीत होते बघा. सगळ्यात कमी गुजरातमध्ये, सगळ्यात जास्त जे होते ते त्रिपुरामध्ये होते बघा. थोडी आकडेवारी माहिती असून दे. महाराष्ट्रात म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये 21 होते बघा. म्हणजेच 1000 व्यक्ती पाठीमागे 21 बेरोजगार ही महाराष्ट्रामध्ये होते बघा. आणि संपूर्ण भारतामध्ये बघितलं तर 1000 व्यक्तींच्या पाठीमागे 50 व्यक्ती ज्या आहेत त्या काय आहेत तर बेरोजगार आहेत, म्हणजे होत्या. 2015-16ची ही आकडेवारी काय करतायत सांगत आहे आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे, इथं आपण समजून घेतलं, काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स पॉईंट्स पण आपण इथं समजून घेतलेले आहेत. आता दारिद्र्याचं मोजमाप आपण स्वातंत्र्यपूर्व काळामधलं आपण घेतलं. आता स्वातंत्र्याच्या नंतरचा जो कार्यकाळ आहे याच्यामधील बघा भरपूर समित्या आहेत. त्या समित्यांना फक्त कॅटेगरीच्या आधारावरती डिव्हाइड करण्यात आलेले आहेत बघा. इथं लिहितो बघा, स्वातंत्र्यानंतरचा काळ, नंतरचा काळ. आता या काळामध्ये दारिद्र्याचं मोजमापन करण्यात आलं होतं. आता या काळामध्ये काय काय आहे बघा. एक म्हणजे ग्रामविकास मंत्रालय, विकास मंत्रालय घेतलं. आता ग्रामविकास मंत्रालयामधल्या वेगवेगळ्या कमिटी आहेत बघा. इथं लिहितो बघा, ओझा कार्यगट असेल, 1962चा ओझा कार्यगट असेल. नंतर दांडेकर रथ व रथ असेल, 1962 सालचेच आहेत. नंतर मिनास कार्यगट असेल, मिनास कार्यगट. त्याच्यानंतर आर के बर्मन असेल, आर के बर्धन असेल. त्याच्यानंतर डाकोस्टा होतं बघा, डाकोस्टांचा कार्यगट होता 1987-88 मध्ये आलेला. नंतर गौरव दल आणि मार्टिन, गौरव दल आणि मार्टिन असतील यांचा एक गट होता बघा 1989चा. ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत सांगतो मी, ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत. त्याच्यानंतर मिनास जैन तेंडुलकर गट होता बघा, मिनास जैन तेंडुलकर, सुरेश तेंडुलकर गट होता. ओके. त्याच्यानंतर NC सक्सेना समिती होती बघा, NC सक्सेना समिती होती. ही कधीची तर 2009 सालचं आहे बघा. हे ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात बघा. कशाच्या तर ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते शहरी विकास मंत्रालय, शहर विकास मंत्रालय बघा. आता शहर विकास मंत्रालयामध्ये हाशिम समिती एक 2011ची आहे बघा, हाशिम समिती 2011ची आहे ही. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नियोजन आयोगाच्या मार्फत पण, नियोजन आयोग. आता नियोजन आयोगाच्या मार्फत पण देण्यात आलेले होते बघा वेगवेगळे बघा. 1979चा अलग कार्यगट असेल, अलग कार्यगट असेल. त्याच्यानंतर 1989ची लकडवाला समिती असेल. त्याच्यानंतर 2005ची सुरेश तेंडुलकर समिती असेल, 4-5 ला होती बघा. त्याच्यानंतर 2012ची रंगराजन समिती असेल. ओके, 2012ची. तर हे नियोजन आयोगाच्या अंतर्गत येतात बघा, हे नियोजन आयोगाच्या अंतर्गत, हे शहर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत. पुढे जाऊ आता. पुढे नीती आयोग, नीती आयोग जो आहे 2014 पासून आलेला बघा. नीती आयोगाच्या अंतर्गत पनगडिया कृती दल जे होतं बघा 2015 रोजी, पनगडिया, अरविंद पनगडिया कृती दल. आता पनगडिया कृती दल जे आहे यांनी पण दारिद्र्याच्या बाबतीमध्ये मोजमापन केलेलं होतं.
आणि वर्ल्ड बँक जे आहे, वर्ल्ड बँक यांच्यामार्फत पण बघा मॉन्टेन सिंग अहलुवालिया काँग्रेसचे होते बघा, इथं लिहितो वाटल्यास अहलुवालिया. ठीक आहे. तर या गटाची पण स्थापना केली होती दारिद्र्याच्या मोजमापनासाठी. व्यवस्थित हे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. हे कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहेत, नियोजन आयोगाचे कोणते कोणते महत्त्वाचे गट होते, नीती आयोगाचे कोणते होते, वर्ल्ड बँकेचा कोणता होता इंडियामधला, तर हे थोडं माहिती असावं बघा स्वातंत्र्यानंतरच्या कार्यकाळामध्ये. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण बघितलं दादाभाई नौरोजी, नंतर राष्ट्रीय नियोजन समिती पण होती बघा 1938 रोजी बघा. राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष जे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांना बनवण्यात आलं होतं. कोणाच्या मार्फत स्थापन केलेली होती? आपले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामार्फत या राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, हे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील होते. आणि स्वातंत्र्यानंतरच्या कार्यकाळामधील काय आहे तर हे देण्यात आलेले दारिद्र्याच्या मोजमापनामधील महत्त्वाच्या समित्या आहेत बघा. पुढे जाऊ, नोट डाऊन करून घ्या. पुढे जाऊ आपण आता पहिली जी PD ओजा समिती जी होती बघा, फर्स्ट इथं लिहितो, फर्स्ट 1962 रोजी बघा PD ओजा यांची समिती होती. तर या ओजा समितीच्या मार्फत काय काय सांगण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. आता ओजा समितीच्या मार्फत पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की कॅलरीज त्यांनी विचारात घेतल्या. आणि या कॅलरीज ज्या आहेत ह्या किती घेतल्या तर दैनंदिन कॅलरीज, इथं शहरी किंवा ग्रामीण असं क्लासिफिकेशन केलं नाही आहे. तर इथं 2250 कॅलरीज डेली प्रत्येकाला भेटायला पाहिजे. ज्या व्यक्तीला जे व्यक्ती दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत त्या कोणत्या व्यक्ती असतील की ज्यांना 2250 कॅलरीज पर डे भेटत नाही आहेत, ते काय आहे तर दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये आहेत असं सांगण्यात आलेलं आहे बघा. आता या कॅलरीजचं रूपांतर खर्चात करण्यात आले, म्हणजे खर्चामध्ये रूपांतर करण्यात आलं. आणि याच्यामध्ये बघा दरडोई खर्च जो आहे हा 8 ते 11 रुपये, हे कुठं करण्यात आलं तर ग्रामीण भागामध्ये दरडोई खर्च 8 ते 11 रुपये. आणि शहरी भागामध्ये 15 ते 18 रुपये. शहरी भागामध्ये हे कधीचं आहे तर 1961-62 सालचे आहे बघा. 1961-62 साली, सॉरी 1960-61 आहे ॲक्च्युली, 1960-61. आणि यांच्या मार्फतच बघा 1960-61 इंडियामधलं दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते किती होतं तर 41% होतं. या PD ओजा समितीच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे बघा. काय मुद्दे महत्त्वाचे आहेत? 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. PD ओजा समितीच्या मार्फत 2250 कॅलरीज पाहिजेत. याचं दरडोई उत्पन्नामध्ये रूपांतर करण्यात आलं. 8 ते 11 रुपये ग्रामीण भागामध्ये आणि 15 ते 18 रुपये शहरी भागामध्ये सांगण्यात आलं होतं. ज्या व्यक्तींना एवढं दरडोई खर्च जो आहे हा करता येत नसेल तर ती व्यक्ती काय तर दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये असं PD ओजा समितीच्या मार्फत सांगण्यात आलं होतं बघा. आता दुसरी इम्पॉर्टंट समिती जी आहे ती कोणती समिती आहे बघा? VM दांडेकर आणि रथ समिती. वाटल्यास दांडेकर आणि रथ समिती. आता दांडेकर आणि रथ समिती जी आहे ही कधीची आहे? ही पण 1960-61 सालचीच आहे बघा. दांडेकर रथ समिती यांनी पण निकष देताना काय केलं होतं तर 2250 कॅलरीज विचारात घेतल्या पर डे. कॅलरीज ज्या व्यक्तीला भेटत नाही ती दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येते बघा. आता याचं रूपांतर त्यांनी काय केलं पैशामध्ये केलं तर ग्रामीण भागासाठी 15 रुपये दरडोई उत्पन्नामध्ये. मासिक आहे बरं का, हे इथं जे आहे हे मासिक म्हणजे महिन्याला. ग्रामीण आणि शहरी भागासाठी किती करण्यात आलं तर 22 रुपये 50 पैसे. हे काय आहे तर मासिक. जी व्यक्ती दरडोई खर्च जो आहे, उत्पन्न नाही हो, खर्च मासिक खर्च, मी उत्पन्न म्हणतो चुकीचं आहे, ते मासिक खर्च आहे. तर ग्रामीण भागासाठी 15 रुपये, शहरी भागासाठी 22 रुपये 50 पैसे आहे. ज्या व्यक्ती एवढा दरडोई खर्च करू शकत नाही, मग ग्रामीण भागामधील असेल 15 रुपये खर्च करत नसेल महिन्याला तर ती दारिद्र्यरेषेखाली येत आहे. आणि शहरी भागामधील असेल तर 22 रुपये 50 पैसे करत असेल तर ती काय येत आहे तर दारिद्र्यरेषेखाली येत आहे बघा. आणि यांनी जी टक्केवारी काढली होती 1960-61 दारिद्र्याचं प्रमाण जे आहे यांच्यामार्फत 41% होतं. आणि PD ओजा यांच्यामार्फत काढलं होतं ते 44% होतं बघा. हे करेक्शन आहे.
44% जे आहे ते PD ओझा समितीच्या मार्फत आणि 41% जे आहे ते दांडेकर आणि रथ समितीच्या मार्फत सांगण्यात आलं होतं बघा. निळकंठ रथ आणि VM दांडेकर समिती 1960-61 देण्यात आलेले बघा. ओके, 2 समित्या आपण समजून घेतलेल्या आहेत. पुढे जाऊ बघा, तिसरी समिती आपण समजून घेऊ, 3rd नंबरची इम्पॉर्टंट. आता BS मिन्हास समिती जी आहे यांच्या संदर्भात बघा. BS मिन्हास काय काय आहेत इम्पॉर्टंट, फक्त इम्पॉर्टंट मुद्दे आपण उचलायचे आहेत बघा. आता स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम जे दारिद्र्याचं मोजमापन झालं होतं ते 1958-59 रोजी झालं होतं बघा. ओके, फक्त ग्रामीण भागातील दारिद्र्य मोजलं होतं बघा. ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण जे, कारण ग्रामीण भाग खूप मोठा होता त्यावेळेला बघा, मोजण्यात आलं होतं बघा. आता याच्यामध्ये 1960-61 मध्ये 20 रुपये पर मंथ, 20 रुपये पर मंथ मासिक खर्च विचारात घेण्यात आला होता आणि या आधारावरती दारिद्र्याचं प्रमाण जे होतं ते 59.4% जे होतं हे सांगण्यात आलं होतं बघा या BS मिन्हास समितीच्या मार्फत. नंतर याच्यामध्ये पुन्हा एकदा काय करण्यात आलं तर 1960-61 त्याच्यानंतर 1963-64 1969-70 असं त्याचं काय करण्यात आलं, कॅल्क्युलेशन करण्यात आलं होतं बघा. आता 1960-61 पासून सुरुवात केली. इथं बघा 1960-61 आहे, इथं देण्यात आलं दारिद्र्याचं प्रमाण देण्यात आलेलं आहे. किती आहे तर 59% होतं. 1963-64 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती होतं तर 57.8% होतं आणि 1969-70 मध्ये 50.6% दारिद्र्याचं प्रमाण होतं. असं मिन्हास समितीच्या मार्फत जो रिपोर्ट जो देण्यात आला होता त्याच्यामध्ये असं मोजमापन करण्यात आलं होतं. फक्त ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण इथं मिन्हास समितीच्या मार्फत मोजलेलं होतं बघा. आता ही जी समिती आहे किंवा कार्यगट जो आहे याच्या परीक्षेनुसार चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्य प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि खराब कृषी हंगामामध्ये दारिद्र्य वाढतं. सिंपल आहे. समजा जर कृषी हंगामा चांगला असेल, कारण कृषीवरती अवलंबून जास्त होते, कृषी हंगामा जर चांगला असेल, गुड लिहितो बघा, गुड असेल तर पॉवर्टी जी असणार आहे काय होणार आहे, पॉवर्टी कमी होणार आहे. आणि कृषी हंगामा जर बॅड असेल, वाईट असेल तर पॉवर्टी काय होणार, दारिद्र्य जे आहे ते काय होणार, वाढणार आहे. सिंपल आहे. हे BS मिन्हास यांच्या मार्फत या समितीमध्ये सांगण्यात आलं, समितीच्या मार्फत हे सांगण्यात आलेलं होतं बघा. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर PK वर्धन समिती बघा. PK वर्धन समिती 4th नंबरची. ही किती नंबरची आहे, 3ऱ्या नंबरची समिती आहे. 4th नंबरची समिती PK वर्धन किंवा वर्धन पण म्हटलं जातं बघा समिती. आता या समितीने काय केले होते बघा, 1960-61 मध्ये ग्रामीण भागातील ठरवण्यात आलेले 15 रुपये मासिक दरडोई खर्च जो आहे हा योग्य असं सांगण्यात आलं होतं बघा. 15 रुपये पर मंथ ग्रामीण भागासाठी 1960-61 रोजी जो खर्च आहे, मासिक खर्च, तो योग्य आहे असं या PK वर्धन समितीच्या मार्फत सांगण्यात आलं होतं किंवा याला कार्यगट आपण म्हणू, तज्ज्ञ गटाच्या मार्फत सांगण्यात आलं होतं. आणि त्या आधारावरती ग्रामीण भागामध्ये 38% दारिद्र्य होतं बघा. रुरल एरियामध्ये 38% दारिद्र्याचं प्रमाण या ठिकाणी होतं बघा. आता 1960-61 ते 1968-69 दरम्यान बघा हे दारिद्र्य मोजण्यासाठी शेतमजूर जे आहेत बघा यांच्यावरती चलनवाढीचा विचार, म्हणजे चलनवाढ ह्याच्यावरती काय परिणाम होता शेतमजुरांच्यावरती. ज्या वेळेला चलनवाढ होते या चलनवाढीचा परिणाम शेतमजुरांच्यावरती काय होतं बघा. शेतमजूर यांच्यावरती काय होतं त्या आधारावरती दारिद्र्य काढलं, पॉवर्टी काढली. तर त्या आधारावरती पॉवर्टी काढली 1968-69 रोजी. त्यावरती पॉवर्टी किती टक्के होती तर 53% पॉवर्टी होती. मी काय म्हणलो, चलनवाढीचा परिणाम दारिद्र्यावरती झाला आणि तो जो दारिद्र्यावरती झालेला चलनवाढीचा परिणाम जो आहे म्हणजे कसा काढला जातो, शेतमजूर जो आहे. आता मी स्वतः शेतकरी होतो त्यावेळेचा असेल समजा, आणि समजा चलनवाढ झाली म्हणजे काय तर पैशाची किंमत जी आहे ती कमी झाली. त्यामुळे जो 1 रुपयाला वस्तू भेटत होती ती 2 रुपयाला भेटू लागली.
पण माझं जे शेतमजूर आहेत, म्हणजे मी शेतमजूर होतो, माझा पगार वाढला नाही आहे किंवा मला मजुरी जास्त दिली गेली नाही आहे, त्यामुळे काय होईल, पॉवर्टी जे आहे, दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते वाढत जाणार आहे. त्यामुळे 1968-69 रोजी 53% दारिद्र्य होतं असं इथं सांगण्यात आलेलं आहे बघा. ओके, इथं आपण समजून घेतलेलं आहे पीके बर्धन समितीच्या बाबतीमध्ये. नंतर बघा मॉन्टेसिंग अहलुवालिया यांची जी समिती स्थापन करण्यात आली होती बघा, किंवा यांचा जो कार्यगट होतो 5 नंबरचा अहलुवालिया लिहितो बघा, अहलुवालिया यांचा जो कार्यगट होता, तर या कार्यगटाच्या मार्फत दांडेकर रथ असेल, बर्धन समिती असेल, कार्यगट असेल, यांच्याप्रमाणेच 1960-61 मध्ये बघा ग्रामीण भागासाठी 15% मासिक दरडोई खर्च पातळी निश्चित करून दारिद्र्याचं प्रमाण 38.9% काढलं होतं बघा. 15 रुपये पर मंथ आहे, हेच वाक्य आहे, हे इथं रिपीट होणार आहे. फक्त दारिद्र्याचं प्रमाण किती होतं अहलुवालिया यांच्या मार्फत सांगले होतं, तर ते 38.9% होतं. 38.9% होतं असं सांगण्यात आले बघा. आता या गटाने परीक्षण केलं 1963-64 रोजी. इथे दारिद्र्याचं प्रमाण किती सापडलं बघा, 44.5% या ठिकाणी दारिद्र्याचं प्रमाण सापडलं. 1967-68 रोजी दारिद्र्याचं प्रमाण किती सापडलं, 56.5% सापडलं. आणि 1973-74 रोजी दारिद्र्याचं प्रमाण 46.1% होतं बघा. ही अहलुवालिया हा कार्यगट जो आहे तो वर्ल्ड बँकेच्या मार्फत बसवण्यात आलेला होता बघा, अहलुवालियांचा, मॉन्टेसिंग अहलुवालिया. आणि अहलुवालिया गटाने दारिद्र्याचं निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. म्हणजे दारिद्र्य जर आपल्याला काढून टाकायचं असेल, एक विशेष कार्यक्रम होणं गरजेचं आहे, ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे, असं या अहलुवालिया कार्यगटाच्या मार्फत सांगण्यात आलेलं होतं. आपण इथंपर्यंत 5 महत्त्वाचे जे तज्ज्ञ कार्यगट जे होते की दारिद्र्याचे मोजमापन ज्यांच्या मार्फत केलं आणि दारिद्र्य रिमूव्ह करण्यासाठी काय केलेलं होतं, तर त्यांनी सजेशन पण दिलेलं होतं, ते आपण काय केलेले तर समजून घेतलेले आहेत. राहिलेले जे कार्यगट आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती किंवा राहिलेल्या ज्या समित्या आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी इथं थांबतो. व्यवस्थित सर्वच्या सर्व पॉईंट्स काय करा तर नोट डाऊन करून घ्या. जय हिंद मित्रांनो.